श्री स्वामी समर्थ। आजचा आपला इंटरेस्टिंग विषय आहे कृतज्ञतेची शक्ती, द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड। बघा, आपण जीवन जगतो त्यावेळी किती वेळा कुणाला धन्यवाद म्हणतो किंवा कृतज्ञता व्यक्त करतो। कृतज्ञतेची शक्ती ही पराकोटीची शक्ती आहे, जी आपण जे आपले गुरुजन आहेत त्यांच्याप्रती व्यक्त करू शकतो, ज्यांच्याकडनं आपण काही शिकतो त्यांच्याप्रती व्यक्त करू शकतो, किंवा देवाप्रती तर आपण रोज कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे। कारण कितीही आपण सायन्स 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 म्हणत असलो तरी हे सगळं सायन्स निर्माण करणारा पण परमेश्वरच आहे। हे ब्रह्मांडाचा नायकही परमेश्वरच आहे। सर्व काही त्याच्यापासूनच सुरू होतं आणि त्याने ठरवलं तर संपूही शकतं। मागच्या आपण कोरोना काळ बघितलाच, कुणाच्याच हातात काहीच नसतं, कितीही सायन्स केलं तरी त्यावेळी काय झालं ते सर्वांनी बघितलं। त्यामुळे आपलं कर्म चांगलं ठेवा आणि ग्रॅटिट्यूड ही भावना मनामध्ये ठेवा, कृतज्ञतेची भावना ठेवा। कृतज्ञ बनू नका कुणाच्याही बाबतीत। मग त्यासाठी कृतज्ञता व्यक्त कुणाची करायची? गुरुजनांची तर प्रत्येकजण करतंच। खूप कमी असं बघायला मिळेल की जे कृतज्ञ असतात, पण बऱ्यापैकी कृतज्ञता तिथे व्यक्त होते। परंतु ज्यावेळी आपण जीवन जगतो, जीवन जगत असताना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अवतीभवती अनेक लोक आपल्याला भेटत असतात। जर आपण बाहेर काम करत असू तर, आणि घरात पण करत असू तर आपल्या घरातले असतातच आपल्याबरोबर। पण हे सगळं करत असताना कृतज्ञता नक्की कुणाची व्यक्त करावी रोज? तर आपल्या अवतीभवती सजीव निर्जीव अनेक गोष्टी असतात ज्यांचा आपण वापर करत असतो। एक साधं उदाहरण की आपण पुस्तक वाचलं, ते पुस्तक वाचून झाल्यानंतर ते ठेवताना सुद्धा त्याच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। त्या पुस्तकाला सुद्धा आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे। कुणाला हास्यास्पद वाटू शकतं, पण हो, निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा एक प्रकारचा जीव असतो, कारण की ती पण एक मॉडिफाय होऊन आपल्यासमोर वस्तू आलेली असते। मग ती कुठल्या धातूची असो वा कुठल्या प्लास्टिक असो किंवा लाकडी असो किंवा कुठली पण वस्तू, ती प्रत्येक गोष्ट ही निर्माण होऊनच आपल्यापर्यंत आलेली असते। म्हणजे तिला जन्म असतो, म्हणजे तिचा कुठेतरी उदय झालेला असतो, म्हणजे तिचा पण काहीतरी जीवनकाळ असतो, तीही कुठेतरी संपणार असते। प्रत्येक वस्तूला एक लाईफ असते असं आपण म्हणतो, तर तिची पण एक लाईफ असते। म्हणून निर्जीव जरी असली तरी तिच्यामध्ये जीव आहे, आणि सजीव जरी असेल तर ते सजीव आहेच। म्हणून कृतज्ञता ही प्रत्येक वस्तूप्रती, प्रत्येक व्यक्तीप्रती आणि आपल्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती परमेश्वरालाही कृतज्ञता ही व्यक्त झालीच पाहिजे आपल्याकडनं। जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करतो आणि कृतज्ञता दररोज व्यक्त करायला लागतो, तसं आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही बघाल नवीन सकारात्मक ऊर्जा यायला निर्माण होते। कारण की ती सकारात्मक ऊर्जा जी स्टक पडलेली असते, बंद पडलेली असते, कारण की आपण कुठेतरी आपला अहंभाव असतो मनामध्ये। कधीही कुणाबद्दल लवकर धन्यवाद न बोलणं, थँक्यू न बोलणं, किंवा कुणाचे आभार न मानणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप कुंठित मनाच्या, म्हणजे एकदम संकुचितपणाच्या असतात। आणि त्या जोपर्यंत आपण मनामध्ये धरून ठेवतो तोपर्यंत आपण आपल्या मोठ्या प्रगतीला वाट करून देत नाही, आणि आपणच थांबवतो। म्हणून जर ते सुरुवात व्हावी, आपलंही आयुष्य चांगलं व्हावं, आनंदी व्हावं आणि विशाल असावं असं वाटत असेल, तर त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं आणि कृतज्ञतेची जी शक्ती आहे ती ओळखणं खूप गरजेचं आहे। त्यातून आपण आपल्या विशाल आणि सकारात्मक चांगल्या आयुष्याचा
पाया हा कृतज्ञतेने जर भरला तर त्याची मोठी इमारत आपल्याला दिसेल. म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं ही प्रत्येकाने जर सवय लावली तर आयुष्यात खूप काही मिळवण्याचा आनंद मिळेल आणि ते सगळंही आपल्या आयुष्यामध्ये आपण मिळवू शकू. कृतज्ञतेची शक्ती ही पराकोटीची शक्ती आहे. ती ओळखा आणि संकुचित विचारसरणीतून बाहेर या. त्यावेळेस आपला समाज हा पुढे गेलेला असेल. उच्च वर्गीय आपण म्हणतो, मध्यमवर्गीय म्हणतो आणि कनिष्ठ वर्गीय म्हणतो. हे सगळं वर्ग का आहेत? कारण की कुठेतरी मोठ्यांचा भाव वेगळ्या पद्धतीने उंचावलेला असतो म्हणून ते मोठे बनतात. मिडल क्लास जे आपण म्हणतो ते कुठेतरी काहीतरी भाव मनात धरून तिथेच राहतात, ना खाली जात ना वर जात. जर आपल्याला वर जायचं असेल तर आपल्याला आपली जी काही सवयी आहेत त्या बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणून या गोष्टींकडे बारकाईने जर बघितलं तर आपण खूप काही आयुष्यात अचीव करू शकतो. आणि प्रत्येक वर्ग हा एकच वर्गाप्रमाणे मोठा आणि विशाल घडू शकतो आणि यातून आपला समाज हा समृद्ध समाज घडू शकतो. पुढच्या पिढ्यांना द्यायचंच असेल तर संकुचित काय देण्यापेक्षा विशाल आणि समृद्ध समाज देणं, जो की सात्विक असेल, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे आपण विश्वगुरू बनण्याच्या पायऱ्या चढत आहोत. विश्वगुरू बनण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्या समाजात येणं खूप गरजेचं आहे. कारण की दुसऱ्याला शिकवण्यासाठी आधी ते आपण अंमलात आणलेलं असलं पाहिजे. धन्यवाद.